हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सव्वीस राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवरती इतर देशांकडून मदत. भारताला स्वीडननं दिलं काल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर, तर पाकिस्तानला तुर्कस्ताननं दारुगोळा पाठवल्याची माहिती. भारताच्या आक्रमक पावित्र्यामुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं तुर्कस्तानसमोर पदर पसरला. लष्करी सामुग्री घेऊन तुर्कस्तानचं विमान पाकिस्तानमध्ये दाखल. धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस. वडेट्टीवारांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी. पाकिस्तानी लष्करामध्ये मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र. पाकिस्तानी लष्कराच्या 11व्या कोर प्रमुखांचं लष्कर प्रमुख मुनीरांना पत्र. भारताशी निर्माण झालेल्या तणावावरती ठोस धोरण नसल्याची तक्रार. पाकिस्तानच्या वजिरिस्तानमध्ये बॉम्बस्फोट. 7 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू तर 16 जण जखमी. बैसरन खोऱ्यामध्ये ड्रोन हल्ला करण्याचा कट होता. तपासामध्ये धक्कादायक माहिती उजेडात. हल्ल्याच्या वेळी फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्यांची एनआयएकडून कसून चौकशी. शॉर्ट टर्म व्हिसावरती आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार. फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. तर लॉंग टर्म व्हिसावरती आलेल्या सिंधींना महाराष्ट्र सोडण्याची गरज नसल्याचं स्पष्ट. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा. भारतच हल्ले घडवून आपल्या लोकांना मारतो असं म्हणत अकलेचे तोडले तारे, तर ओवेसींनी उडवली आफ्रिदीची खिल्ली. 5 लाखांपेक्षा अधिक पाकिस्तानी महिला भारतात. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचा खळबळजनक दावा. लग्न करून भारतामध्ये राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याचीही दिली माहिती. नक्षलवाद्यांच्या विरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम. विजापूरच्या जंगलामध्ये शेकडो नक्षलवाद्यांची 6 दिवसांपासून कोंडी. 7,000 पेक्षा जास्त पोलीस आणि जवान मोहिमेत. मुंबईतील आग दुर्घटनेच्या प्रकरणी ईडीचं अधिकृत स्पष्टीकरण. काही कागदपत्र जळाल्याची माहिती. महत्त्वाचे दस्तावेज डिजिटल स्वरूपामध्ये असल्याचा दावा. आगीवरून राजकीय भडका. एल्फिस्टनमधील 19 इमारतींमधील स्थानिकांचं पुनर्वसन एल्फिस्टनमध्येच होणार. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. एमएमआरडीए क्लस्टर योजनेच्या अंतर्गत पुनर्विकास करणार. युरोपातल्या स्पेन, पोर्तुगालसह अनेक देशांमध्ये ब्लॅकआउट. इंटरनेट सेवा सुद्धा ठप्प, तर विमान सेवा विस्कळीत. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.